नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत असा माझ्या देवदर्शन यात्रा मिनी ब्लॉगमध्ये. अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर आणि गाणगापूर. तर आम्ही निघालो आमच्या 2 व्हीलरने बदलापूर स्टेशनला. आमची कल्याणवरून 12ची सोलापूरला जाणारी एक्सप्रेस होती. त्याच्यामुळे आम्ही जरा 2 तास आधीच घरातून बाहेर पडलो, कारण बदलापूरला स्टेशनला ऑलरेडी ट्रेन लेटच असतं, त्याच्यामुळे लवकर निघायचा लागता. तर देवांशे पप्पा गेले तिकीट काढू, आम्ही याची वाट बघतो. नंतर मग एकदाची लोकल इली आणि आम्ही बसलो आणि कल्याणला जाऊन उतरलो. उतरून मधला ब्रिज चढायचा होता, तर ब्रिज चढाक घेतला. वरती ब्रिजवर माझी बालपणीची मैत्रीण आणि त्याची आई वाट बघत होते. ते आमच्यासोबत येणार होते देवदर्शनासाठीच. हे बघा दोघं कशी आमका भेटलेली आहेत वरती ब्रिजवरतीच. नंतर थोडीफार थंडी होतीच, मग आम्ही स्वेटर घातलेलं, पण त्याची काय चैनी लागणं, कारण आमची पोटाच एवढी सुटली आहेत काय सांगू तुमका. बघा कशी आम्ही मजा घेतो. तर आमची एक्सप्रेस दिलेली होती आणि रिझर्वेशन होता, तरी काकी आमच्या टेन्शन की जागा गावतली कशी, म्हणता गावाक कसं चढतंय माडावर तसा पटकन चढान सीट अडवतलंय. आणि एकदाची चढली नंतर ट्रेनमध्ये, आणि एकदाची माझ्या झिलान आणि काकीन जागा अडवल्या ना. ती काय सांगलं पिशवी खाली ठेव, तर ती पिशवी खाली ठेव तयार नाही, म्हणजे घाण लागतली. नंतर सकाळी आम्ही 7 वाजता सोलापूर स्टेशनला उतरून हॉटेल आणि गाडीची चौकशी केली. तर सर्व बुक झाल्यानंतर आम्ही हॉटेलवर जाऊन फ्रेश होऊन आम्ही पहिले पंढरपूरला निघालो. ते गाडीचे ड्रायव्हरच तसे बोलले की पहिला पंढरपूर करूया. तुमका जर सोलापूरला रवासाठी आणि फिरासाठी गाडी हवी असतात तर आमच्याजवळ नंबर असत, कॉन्टॅक्ट करू शकतात. पंढरपूरला गेलो तर पहिला आधी चंद्रभागेत पाय धुतलो, नंतर दर्शन जमलं नसतं, आमचा पण जमलं नसतं. तर आम्ही मुखदर्शनच घेऊन वाटेक लागलो. नंतर आम्ही मध्येच पंढरपूर सोलापूरच्या हायवेकच एक मस्त हॉटेल समृद्धी गार्डन म्हणून ना, तिकडे छान जेवण मिळतं. जेवण करून आम्ही तुळजाभवानीच्या दर्शनाक निघालो. अख्ख्या महाराष्ट्राचा कुलदैवत असा था. चप्पल वगैरे काढून दर्शनाच्या रांगेकडे निघालो. बाजारपेठ खूप पद्धतशीर असा, छान हा. आमका दर्शन पाऊण तासाच्या आधीच झाला. आमका वाटेला की खूप वेळ जायत, पण नाही झाला पटकन. नंतर आम्ही आमच्या राहण्याच्या ठिकाणावरती जाऊचा होता ना, तर आम्ही फोटो वगैरे काढलो आणि निघाक घेतलो. बघा हे असे पायरे असत तिकडे वरती चढाक जाऊसाठी. खूप पाय भारा नेलेले, आम्ही खूप चाललेलो ना त्यामुळे. आणि तिकडून आम्ही असं व्हिडिओ काढलो, तर छान नजरानं वाटतं तिथे बघू, खूप मस्त वाटतं तिकडे. छान एकदम जुन्या काळचे बांधलेले भिंती वगैरे. नंतर आम्ही फ्रेश होऊन गाणगापूरसाठी निघालो. श्री दत्तगुरूंचा आदस्थान असलेला श्री क्षेत्र गाणगापूर ता तर अर्ध्या कर्नाटकच येता, खूप लांब आहे तसा. मग तिकडे पण आमका लाईनमध्ये जास्त वेळ नाही गेलो, अर्ध्या तासाचंच दर्शन झाला. तिकडे आमका दत्तगुरूंची आरती वगैरे सगळा भेटला. खूप असा सगळा हे बघा, लाईनमध्ये काय जास्त वेळ नाही गेलो आमचो. हे बघा तर तिकडे आमका दत्तगुरूंची आरती वगैरे भेटली. तर आमच्या काकीचाच आवाज जास्त होतो, घुमत होतो. नंतर तिकडे आम्ही महाप्रसादसाठी थांबलेलो, पण महाप्रसाद घेऊसाठी खूप धक्काबुक्की होता. तिकडच्या प्रशासनानं जरा लक्ष देऊ होत आहे, लक्ष देणं गरजेचं आहे, नाहीतर कसा चेंगराचेंगरी वगैरे होऊ शकता. मग आम्ही निघालो अक्कलकोटसाठी, अक्कलकोट स्वामी समर्थांचं दर्शन घेऊसाठी. तिकडे पण आमका अर्ध्या तासाचंच दर्शन झालं. मस्त तिकडे जरा फोटो वगैरे पण काढले. तिकडे पण थोड्या दर्शनासाठी धक्काबुक्की झाली, पण ठीक आहे. तर स्वामींसोबत पण आम्ही स्वामींचे आठवणीसाठी तिकडे आम्ही जरा फोटो पण काढले. जरा मठात मस्त वाटलं, छान वाटला. हे बघा माझ्या जिलान पण किती छान फोटो काढले ना. स्वामींसोबत फोटो काढून खूप छान वाटला. स्वामींच्या आठवणी आमच्यासोबत असत. नंतर सगळं आटोपल्यावरती आम्ही नंतर सोलापूरला गेलो. तिकडे सिद्धेश्वर मंदिर असा,
तसे इतक्या खूप छान आहे ना, तिकडे परिसर पण एवढं सुंदर आहे ना, आणि साफसफाई बघशाल तर काय अजिबात तिकडे अजिबात म्हणजे अजिबात घाण वगैरे काहीच नाही. खूप सुंदर मंदिर. खूप शांत वाटलं, एकदम पीसफुल. जरा म्हटलं फोटो पण काढूया जरा. खूप म्हणजे छान वाटलं. नंतर फिरून फिरून पोटात कावळे ओरडायला लागले, तर म्हटलं आधी जेवून घेऊया. तर तिकडच्या आम्ही हॉटेलमध्ये गेलो आणि पनीर बटर पनीर वगैरे मागवलं, खाल्लं पिल्लं आणि पुन्हा परतीच्या प्रवासात निघालो. आणि एक म्हणजे तिकडे हॉटेलचा काय रिजनेबल रेट असतात मेन म्हणजे, त्यामुळे बरं आहे तिकडे. तसा प्रकारे आम्ही सोलापूर स्टेशनला येलो. सोलापूर स्टेशनवर आमची 10:30ची गाडी होती, तर आम्ही तिकडे 7:15लाच हजर झालो. तर म्हटलं आता काय करूया, 2 तास बसा. तर जरा चादरी तरी बघितली. म्हटलं सोलापूरची चादरी कशी फेमस आहेत ना, तर पण ते 400च्या खाली येईनात. नंतर कसे 380पर्यंत येईल. पण ते काय बोलतं की एवढे खास नाही वाटत आहेत. तर आमची एक्सप्रेस दिली. तर या लोकांनी काय आयडिया केली, इमर्जन्सी खिडकीतूनच सगळं सामान आतमध्ये ठेवू लागले सीटवरती आपल्या. तर अशा प्रकारे आमचं छान झालं प्रवास, सुंदर झालो. आणि देवदर्शन पण खूप छान झालं, सगळा मस्त झालं. बाय.